सासूबाईंच्या बरोबर गप्पा झाल्या वाटतं. सासूबाई नाही म्हणू नका, तुम्ही त्याची घडी मोडा ना. घ्या. घडी मोडू? मला सांगतेस? मला या मनोरमेला? अगं नकटे, आधी तुझा ताठकाडा मोडते आणि मग बाकीचं. सखू, मला अगदी गोड वाटत होत. मला इतका आनंद झाला. अगं, तू रमाईला किती प्रेमाने लुगडं दिलंस आणि रमाईने पण किती गोड कौतुक केलं तुझं. सासूबाई तोंडात आवाज काढलास ना तर हातच घालेन घशात. मुखात हात चाल. खरंच मला तुझं वागणं खूप आवडलं सखू. खरं सांगू का, रमाई शिस्तीची आहे म्हणून कठोर वाटते, नाहीतर माझी रमाई म्हणजे शहाळ आहे, शहाळ. वरवर कडक, मनात गोड पाणी. मुठी दानशूर होतेस. अगं, ही भिकेत मिळालेली विटकी चिंधी मला देतेस? नाही हो सासूबाई, व्रताच्या उद्यापनाचं लुगडं आहे ते, पवित्र आहे आणि मी तुम्हाला ते प्रेमानेच देत होते. अगं, मुळातली रमाई प्रेमळच आहे आणि तिला मनातून तुझं कौतुकच आहे. तिकूमुळे मी गप्प बसते, पण तुला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि त्याची ही सुरुवात. कारण तू तिच्यासारखं जिद्दीने वागून तिचं मन जिंकलंयस सखू. भलत्या भ्रमात राहू नकोस हं तू. मी जोवर तुला या घरातनं आणि दिगूच्या आयुष्यातनं कायमचं घालून देत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या मनात तुझ्याबद्दल राग घृणा होतीच आहे आणि ती सदैव अशीच धगधगत राहील. नाही नाही, तुम्हाला माहिती नाही, त्या माझ्यावर प्रचंड रागवलेलं आहेत. तुझं सौभाग्य तुझं दुर्भाग्य बने असा शाप देते मी तुला. कुकू सांगू तुला वाढलास करते माझ्या दिगूच्या जीवावर उठलीयस. अगं, हे काय सखू, तुझा चेहरा असा काय झालाय, घाबरल्यासारखा? मी तुझं एवढं छान कौतुक करतोय आणि तू कसला विचार करतेस? अरे हा, मी विसरलोच. मला सांग, तू का आली होतीस? ते मला हे तुमच्या हातावर बांधायचं. अगं, वाईट गोष्टींपासून, संकटांपासून तुमचं रक्षण करण्यासाठी हे बांधायचंय. सखू, आता हे कशाला? झालं, आता सगळं छान झालं. तुला चांगलं सवाष्णीने कुंकू लावून वाण दिलं, आपण देवीचं कुंकूही लावलं, तरी तुझी भीती गेली नाही. हे सगळं सोड, काही होणार नाहीये मला, काही अशुभ होत नाही सखू. नकोच व्हायला, पण अहो माझा हट्ट म्हणून बांधा ना. अगं, कमाल करतेस तू सखू. अगं, कशाला इतकी घाबरतेस? अगं, तू तर किती हिमतीची आहेस सखू. त्या नरपशूच्या गुहेत जाऊन परत आलीस, जीवावरचं धाडस केलंस तू. खरं तर मला खूप उत्सुकता आहे. मला सांग ना, तू त्या नरपशूला कसा गुंगारा दिलास? म्हणजे कशी काय सुटलीस तू? अहो, त्या गुहेला ना एक विवर होत. नरपशूला चकवा देऊन मी पारंबी धरून वर आलो. त्या नरपशूने जंगलात तुमचा पाठलाग नाही केला? तो नरपशू गुहेच्या बाहेर येतच नाही. काय? गुहेबाहेर येत नाही? हो. आलोच म्या झाडामध्ये जाऊन, तुम्ही यावा मोर. हो हो. जाधवाने धरलं की काय? रानात काय नरपक्ष जाणार आहे का काय? इथं थांबणं धोक्यात आहे. चला चला, गावात जाऊ सांगूया. चला चला.
सखू, तुला एकटीला दागिने शोधायला पाठवलं तेव्हा खरं तर खूप राग आला होता मला तुझा. पण नंतर मनात विचार आला, तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुझ्यासोबत यायला हवं होतं. तू एकटी संकटात सापडली तर काय करशील? नाही नाही, बरं केलं तुम्ही नाही आलात ते. काय बरं केलं सखू मी? तू माझी इतकी काळजी करतेस, पण मी तुला एकटीला संकटात सोडून माझ्या कर्तव्यात चुकलो ग. अहो अगं मान्य आहे, नरपशूचं नाव ऐकायलाही भयानक वाटतं, कल्पनेनेही काटा येतो, पण तरी मी तुझ्या सोबत यायला हवं होतं. अहो माझ्यावर किती पण संकट येऊ देत, मी त्याला हसून सामोरे जाईल, पण तुमच्यावर संकट यायला नको. सखू अगं, ही काय पद्धत आहे विचार करायची? अहो बाईला तिचं कुंकूच प्राणाहून प्रिय असतं. किती काळ उजेड आला ना आगीला घाबरून राहणारच? आणि काय काय आयऱ्या गायऱ्याची शिकार करतोय रे तू? अरे येड्या, जी तुझ्या जीवावर उठलीये तिची शिकार कर, तिला मारून टाक, नाही तर ती तुला मारून टाकल. कसला नर पशु तू? तो हाड. आता एकच ठरवायचं, शिकार करायची ती सखूची करायची. तिला मारायचं, करून ठेवायचं मनात, सखूला मारायचं, नाहीतर ती तुझा जीव घेईल. कळतंय का? कळतंय का? आणि एकदा का तू सखूला मारलं की मग तुझी भीती कायमची संपली. हा, झोपातूर तू सखूला मारत नाही, तिला संपवत नाही, तोवर उपाशी राहायचं. पेटू दे, आगीचा डोंब उसळू दे असा पोटात. ती आगच तुला प्रेरणा देईल सखूला संपवायची. काय बी झालं तरी सखूला संपवायचं, मारून टाकायचं तिला. माझी कुणी आवडती नावडती अशा राण्या नाहीये, माझी एकच बायको आहे आणि ती मला अत्यंत प्रिय माझी सखूच. आवडती 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 असं काय त्या नकट्या सखू मध्ये ज्यामुळे ती आवडतीये? असं काय विशेष आहे जे तिच्यात आहे आणि माझ्यात नाहीये? माणिक, अगं अगं काय झालं तुला? माणिक, काय होतंय तुला बाळा? तुझं तोंड बघ कसं सुकलंय ग. आणि तू उठलीस कशासाठी? अगं पट्टी ठेवली होती ना तू. ताप आलाय ग तुला माणिक? अगं पडून राहा ना तू. थांबी मरू दे गाय. मला सांग, तिच्यात असं काय आहे ज्यामुळे ती आवडतीये? असं काय काय विशेष आहे तिच्यात जे माझ्यात नाहीये? माणिक, अगं तू सतत त्या दिगू आणि सखूचा का विचार करतेस? झालं सगळं विसर आता. नाही नाही नाही, त्या भिकारड्या सगूने माझं सगळं हिसकावून घेतलंय. मी तिला काहीच काहीच राबू देणार नाही. सत्यानाश होईल त्या सखूचा.
खंगून खंगून मरेल ती. एखादा प्रेत आत्मा राक्षस येऊन तिचा जीव घेईल. माणिक 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 अगं काय सांगितलंय तुला? तू तू पडून राहा बरं. नाही राहणार मी पडून. मी त्या सखूला शाप देत राहणार. कोंबडा खाली साला, कोंबडा घाली साला, जग सगळं ग झालं जाग, सगळं ग झालं जाग, सगळं ग झालं जाग, जग सगळं ग झालं जाग. ती तुला शिकार करायची आहे. ती सकू इथंच राहते, बघून घे. कुणी तुला बघाय न ग, आठवती आहे. वाड्यात जागील सकू जिता राहता कामा नये, ध्यानात ठेव. कोंबडा हरवला म्हणजे आता थोड्या वेळात सूर्योदय होईल. तुला लपावं लागल. तुझ्याकडे एकदम थोडा वेळ आहे. जा कर तुझी शिकार. लपून नजर ठेव. काम फक्त झालं की मठाकडे धाव घे, वार्ता सांगाया. एवढा पहाटे कोण आहे का रे? कोणीच नाही. पण एकदम बघायला हवं. कोण आहे इकडे? इथे तर कोणीच नाहीये. कुत्रे का भुंकत होते? कोण आहे तिकडे? वहिनी, वहिनी, काय झालं भाऊजी?
वहिनी एवढ्या पहाटेचे काय शोधताय? भाऊजी, अहो किती कुत्रे भुंकत होते आणि एक तर रडत होता. मला तर कसं तरीच वाटलं, असं वाटलं की कोणीतरी आलंय, पण इथे तर कोणीच नाहीये. थांबा, मी आहे ना परसदारी जाऊन बघते. पण कुत्रे एवढे भुंकत होते म्हणजे कोणीतरी आलंच असेल ना. आयऱ्या गायऱ्याची शिकार करतोय रे तू. अरे येड्या, जी तुझ्या जीवावर उठलीये तिची शिकार कर. तिला मारून टाक, नाही तर ती तुला मारून टाकल. बापरे, काय होतं ते? डोक्यावरून उडी मारून गेलं. मोठं माकड होतं की काय? वा, ते शेपटी खूपच मोठं आहे. सकू वहिनी, सकू वहिनी, सकू वहिनी, सकू वहिनी. कुत्रे का भुंकत होते ते मला समजलंय. पण भाऊजी, तुम्ही काय एवढे घाबरलात? अहो, भलं मोठं माकड आलंय. माकड? हो, अहो माझ्याच डोक्यावर त्याने उंच उडी मारून कौलावर गेले. बहुतेक तिथेच असेल. चला बघूया. नको नको भाऊजी, माकड चालय ना. तर बाई काहीतरी वेगळंच वाटलं. पण असू दे, जाईल ते. मला खूप काम आहेत. अजून तुळशीची पूजा राहिलीये, नहेरीची तयारी करायची आहे. विनू, तू आज लवकर उठलास. छान, आता आंघोळ आटपून घे लवकर. आणि काय रे, तुझं सारखं सारखं काय असतं रे इथे चूलघरात? कशाला आलायस? अगं आई, माकड आहे. काय, मला माकड म्हणतोयस? अगं नाही ग आई, तुला नाही म्हणालो मी माकड. अगं आपल्या अंगणात माकड आलंय. चल बघूया. तुला बघते ना मी, तू काय माकडापेक्षा कमी आहेस? जा, आधी आंघोळ आटपून घे. मला काहीतरी वजनदार पडण्याचा स्पष्ट आवाज आला, पण इथे तर काहीच दिसत नाहीये. आता तर इथे काळं गाठोडं होतं, ते कुठे गेलं? असं का होतंय? कोणी आलंय का खरंच? विनू भाऊजी म्हणाले तसं माकड आलं असतं तर ते दिसलं असतं. पण मग माकड नाही तर कोण?
अगो यमुनाताई, कसला घाबरलो मी. रात्री कुत्रे भुंकत होते, मला वाटलं कोण आलं, पण माहितीये का, माझ्या डोक्यावरून त्याने उंच उडी मारली. सांग कुठे? कुठे? तुझ्या डोक्यावर? नाही ग, कौलावर. बघ ना, म्हणजे किती उंचावर उडी मारली ना. आई 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 ग, हा माझं डोकं. आई देवा, घण घण पडतायत डोक्यात. भयंकर डोकं दुखतंय माझं. रमाई, तुला भूक लागली आहे का? थांब, काकूला गोडाचा शिरा बनवायला सांगते. मी पण खाईन तसा घासभर. रमाई ऐक ना, मी ना एक माकड पाहिलो. मोठं मोठं माकड, खूप मोठं. आणि मला ना त्याची शेपटीच दिसली, माहितीये. आई ग, अरे विनू, वहिनी ओरडतील तुला. त्यांचं डोकं दुखतंय, दिसत नाही का तुला? हा, आणि तुझं ते माकड पुराण ना पुरे. आता जा तू. ते माकड पुन्हा आलं ना तर तूच त्याच्यावर खेळत बस. जा आता. अहो पण ऐका ना विनू, तुझ्या बडबडीचा रमाईला त्रास होतोय. जात मध्ये. वहिनी, अहो कशाला विचार करताय? आता काही फायदा नाही हो. झालं ते भयंकरच झालं. रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या. सारखा आई ग, सारखा माणिकचा केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर येत होता. खूप मोठा धक्का बसलाय बिचारीला. आता वयात येणाऱ्या मुलीला हा फार मोठा हादरा आहे हो. हो ना, अगदी अंगठी घालण्याच्या मुहूर्तावरच अमंगळ झालं. हा, तेच माझ्या मनाला लागलंय. बिचारीची काय अवस्था झाली असेल देव जाणे. अन्न पाणी गोड लागत नसेल. गोड काय, पोटात अन्नाचा कण नसेल बिचारीच्या. माणिक बाळा, क्षमा कर आम्हाला. आम्ही काहीच करू शकलो नाही तुझ्यासाठी. आमचीही तुझ्या इतकीच तुला या घरात आणण्याची तीव्र इच्छा होती. अरे देवा, या वेळेला सखू आता झाड लोट करतेय, तेही दिवस इतका वर आल्यावर. अगं अशीच आहे ती. दिखावाच बघून घ्यावा तिचा. आत्ता अंगण झाडलं तर सगळ्यांच्या नजरेत भरेल ना. मग सगळे म्हणतील किती काम करते, किती काम करते, म्हणून आत्ता झाडतीये. काही नाही, दिगुनेच डोक्यावर चढवून ठेवलंय तिला, म्हणून ही सगळी मनमानी चालू आहे. आम्हीला तर बघतेच, खूप डोक्यावर बसले ना. पण गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. सखू सखू, काय झालं सासूबाई? तुम्ही हाका मारत होता ना. तू आत होतीस. गंगी परसदारी आहे, मग बाहेर अंगण कोण झाडतंय? बघू दे.